मालिकेच्या या भागात आपण पाहणार आहोत की पोस्ट वेडिंग शूटसाठी सर्वप्रथम डिरेक्टर अनुष्का व आदित्य यांना लक्ष्मीच्या पावलांच्या सीनसाठी रेडी करतो व अनुष्काला कुंकवाच्या पाण्यामध्ये पाय बुडवून लक्ष्मीची पावले उमटवायला सांगतो। यानंतर अनुष्का कुंकवाच्या पाण्यामध्ये पाय बुडवून आपली पावलांचे ठसे हळूहळू उमटवत पुढे जात असते। सर्वजण अनुष्काकडे कौतुकाने पाहत असतात, मात्र पारू थोडीशी उदास दिसत असते। आदित्यही थोडासा उदास असतो। डिरेक्टर म्हणतात की वा, खूपच सुंदर, साक्षात लक्ष्मीची पावले उमटली आहेत असेच वाटत आहे। थोडे अंतर चालून गेल्यानंतर अनुष्का मनातल्या मनात म्हणते, किती मूर्ख लोक आहेत ही। यांना वाटत आहे की लक्ष्मीची पावलं उमटत आहेत, परंतु साक्षात मात्र मृत्यूची पावले त्यांच्या घरात उमटवत आहेत। हा आदित्य तर किती मूर्ख आहे, एका मोलकरणीच्या बरोबर लग्नाची स्वप्ने पाहत आहेत, परंतु याच्याशी लग्न करणं हे माझं ध्येयच नाही। मला मात्र त्या अहिल्याला पूर्णपणे बर्बाद करायचं आहे। यानंतर शूटिंगसाठी पुढचा सीन असतो ते म्हणजे अंगठी शोधण्याचा खेळ। डिरेक्टर त्याप्रमाणे अंगठी शोधण्याच्या खेळाला पाटावर बसण्याची विनंती करतो। यावेळी अचानकच आदित्यला अनुष्काऐवजी पारू दिसू लागते आणि तो त्या स्वप्नामध्येच हरवून पुढे पुढे जाऊ लागतो। आदित्यला असे वाटत असते की पारूच साक्षात या शूटिंगमध्ये आलेली आहे आणि तो अनुष्काच्या जागी पारूचा चेहरा पाहत पाहतच अंगठी शोधण्याच्या खेळामध्ये रममाण होऊन जातो। आदित्यला साक्षात समोर पारूच दिसत असते आणि तो पारू समजून अंगठी शोधण्याचा खेळ। आदित्य हळूच अनुष्काचा हात पकडतो आणि तेवढ्यात अनुष्काही त्याच्या हातावर चापडी मारते आणि अंगठी शोधून दाखवते, परंतु अनुष्काऐवजी अजूनही आदित्यला पारूच दिसत असते। त्यानंतर आदित्य अनुष्काच्या हातचे हळकुंड सोडवतो, परंतु अजूनही त्याला पारूच दिसत असते आणि म्हणून तो आनंदाने ह्या सगळ्या गोष्टी करत असतो। यानंतर अंगठी शोधण्याचा कार्यक्रम संपतो आणि सर्वजण टाळ्या वाजवू लागतात। या इथेच पोस्ट वेडिंगचे शूटिंगसुद्धा संपते। सर्वांनी टाळ्या वाजवल्याचे झाल्यानंतर आदित्य एकदम भानावर येतो। पारूच्या मनात मात्र अजूनही शंकांची चलबिचल सुरूच असते। ती मनातल्या मनात म्हणते की अनुष्का मॅडम हे सगळं मुद्दाम करत आहेत का? त्यांनी गुंडांना सोडवण्यासाठी पैसे का बरं दिले असतील? इकडे शूट संपलेलं असतं, त्यामुळे सगळेजण आदित्य आणि अनुष्काचे कौतुक करत असतात। यानंतर सर्वजण अनुष्काला आणि आदित्यला कॉंग्रॅच्युलेशन करू लागतात। एवढ्यात अनुष्का म्हणते, काय पारू, मला जमलं ना तुझ्यासारखं? मला नाही वाटत तुझ्या एवढं जमलं असेल, परंतु मी 100%। पुढे अनुष्का म्हणते की शूटिंग करत असताना आदित्य सतत पारू पारूच म्हणत होता, बहुतेक त्याला तीच दिसत होती। या वाक्याने अहिल्यादेवींना एकदम राग येतो आणि इतर सर्वजणही चक्रावून जातात। यावर पुढे अनुष्का म्हणते की पारू सतत आदित्यच्या आजूबाजूला फिरत असते, त्यामुळे कदाचित त्याच्या तोंडात तिचं नाव आलेलं असावं, पण इट्स ओके। या वाक्यावर आदित्य अनुष्काला ओरडतो आणि म्हणतो, अनुष्का काहीही काय बोलतेस? पण अनुष्का म्हणते, इट्स ओके, तुमची खूप चांगली मैत्री आहे, त्यामुळे पारूचं नाव तुझ्या तोंडात बसलं असेल, मला त्याचं काहीही वाईट वाटलेलं नाही। यानंतर अहिल्यादेवी सर्व गोष्टीवर सारवासारव करण्यासाठी म्हणतात की आपली ही ॲडसुद्धा खूप लोकप्रिय होणार आहेत, कारण या ॲडच्या आधीपासूनच सर्वजण याची खूप वाट पाहत होते। पुढे अहिल्यादेवी म्हणतात की माझा निर्णय योग्य होता, हे लवकरच सिद्ध होईल। यावर आदित्य तिथून काहीही न बोलता रागाने निघून जातो। अनुष्का अहिल्यादेवींना आदित्यशी बोलायला सांगते आणि आदित्य नाराज झाला आहे, तेव्हा तुम्ही प्लीज त्याच्याशी बोला असेही म्हणते, परंतु अहिल्यादेवी म्हणतात की माझा निर्णय चुकलेला नाही, हे त्याला कळून चुकलेला आहे आणि तो मला चुकीचं सिद्ध करू शकत नाही। पुढे अनुष्का चेंजिंग रूममध्ये जाते आणि निवांतपणे
आपले केस कुरवाळत म्हणते की शेवटी मी किर्लोस्कर घरात आणि कंपनीत प्रवेश मिळवलाच. आता ही अहिल्या आंधळ्यासारखं माझ्यावर विश्वास ठेवेल आणि मी म्हणेल तसं ते करत राहील. आणि मग मी त्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन तिचं हे साम्राज्य उद्ध्वस्त करेन. तेवढ्यात पारू तेथे येते. पारूला तेथे आलेली बघून अनुष्का थोडी बावचळते. पारूला चिडवण्यासाठी ती हसते आणि म्हणते की आजच्या शूटिंगमध्ये तू मला माझ्या जागी स्वतःला पाहत होतीस ना. ऑफकोर्स माझा आदित्य आहेच असा की कोणीही त्याच्या प्रेमात सहज पडेल. तू माझ्या आदित्यच्या प्रेमात पडली आहेस का? त्यावर पारू म्हणते आदित्य सरांवर फक्त तुमचाच हक्क आहे. पारू थोड्या दिठाईनेच अनुष्काला म्हणते की शूटिंग सुरू व्हायच्या आधी तुम्ही बाहेर गेला होता, त्यावेळी तुम्ही कोणाला आणि का पैसे दिले? यावर अनुष्का थोडी घाबरते. इकडे आदित्यला समजावण्यासाठी प्रिया त्याच्या रूममध्ये जाते. प्रिया आदित्यला समजावते की त्याचं असं पारू करणं अजिबात चांगलं नाही. त्यांचं आता लग्न अनुष्कासोबत ठरलं आहे. अनुष्का समजूतदार आहे म्हणून ती या गोष्टी फारशा मनावर घेत नाही. परंतु आदित्यने आपले वागणं सुधारलं पाहिजे. आणि आदित्य आणि अहिल्यामधलं अंतर कमी होण्यासाठी प्रिया आदित्यला विनंती करते आणि समजवत असते. यावेळी आदित्य प्रियाला मागच्या काही गोष्टींची आठवण करून देतो की प्रियाला ऑफिसमधून आणि जॉबवरून कोणी काढून टाकलं होतं. त्यावेळी प्रिया म्हणते की अहिल्यादेवी दिशाच्या भडकवण्यात आल्या होत्या आणि त्यांनी तसं केलं होतं. त्यावेळेस आदित्य म्हणतो की तसंच यावेळीही झालं आहे. आई अनुष्काच्या भडकवण्यात आली आहे आणि तिने पारूला ब्रँड ॲम्बॅसेडर पदावरून काढून टाकले आहे. तरी प्रिया म्हणते की तुमच्या दोघांमध्ये मनमुटाव होणं खूप गरजेचं आहे, तेव्हा तुम्ही एकदा आईंशी बोलून घ्या. यानंतर इकडे अनुष्का आणि पारूमध्ये चर्चा चाललेली असते. त्यावेळी अनुष्का म्हणते की एका गरजू व्यक्तीला मेडिकल इमर्जन्सीसाठी पैशांची खूप गरज होती म्हणून मी ते पैसे दिले. परंतु त्यावर पारू तडफदारपणे म्हणते की तुम्ही खोटं बोलत आहात. त्या गुंडांनी ते पैसे घेतले आणि ते पोलीस स्टेशनला गेले आणि त्यांनी मला ज्या गुंडांनी तोंडावर शाई फेकली होती त्यांना सोडवण्यासाठी त्या पैशाचा उपयोग केला. तुम्ही असं का केलंत अनुष्का मॅडम? असं खोटं का बोललात? त्यावर अनुष्का पारूला म्हणते की मी तुझ्या प्रश्नांचं उत्तर द्यायला बांधील नाही. मग मात्र पारू म्हणते की मी हे सत्य देवी आईंसमोर सांगणारच. आता मात्र अनुष्का चांगलीच घाबरते आणि पारूला अडवण्याचा प्रयत्न करते. मात्र पारू आपल्या निर्णयावर ठाम असते आणि ती म्हणते की देवी आईंनाही कळायला हवं की त्यांची होणारी सून कशी आहे. आम्हाला दिशाच्या बाबतीत जो अनुभव आला आहे तो पुन्हा घ्यायचा नाही. तशी चूक आम्हाला पुन्हा करायची नाही. आणि पारू तिथून तडक निघून जाते. यानंतर पारू आदित्यच्या मदतीने अहिल्यादेवींसमोर उभी राहते. त्यावेळी आदित्य म्हणतो बोल पारू, तुला काय सांगायचं आहे ते सांग. त्यावेळी पटकन अनुष्का तिथे येते आणि तिचा हात पकडते आणि पारूला म्हणते की पारू, माझं तुझ्याकडे काही काम आहे, तेव्हा तू माझ्यासोबत चल. आणि पारूला सत्य सांगण्यापासून अडवते. मात्र आदित्य तिचे काहीही चालून देत नाही आणि पारूचा हात अनुष्काला सोडवायला सांगतो. आणि त्याचबरोबर तो म्हणतो की तुला जे काही सत्य सांगायचं आहे ते तू सांगू शकतेस. आता मात्र पारू सगळेच अहिल्यादेवींसमोर सांगून टाकते. त्यावेळी आदित्यचा संताप होतो आणि तो अनुष्काला ओरडू लागतो. आदित्य म्हणतो बोल अनुष्का, तू असं का खोटं बोललीस? त्यावेळेस पुन्हा एकदा अनुष्का म्हणते की मी ते पैसे कामगारांच्या पगारासाठी दिले होते. यावर आदित्य पुन्हा एकदा संतापतो आणि म्हणतो अनुष्का, कृपया पुन्हा तू खोटं बोलू नको. मगाशी तू मला फोनवर सांगितलं होतं की मी एका मेडिकल इमर्जन्सीसाठी पैसे दिले आहेत आणि आता तू म्हणते कामगारांच्या पगारासाठी दिले आहेत. बोल, सत्य काय आहे? त्यावेळेस अनुष्का खोटे अश्रू डोळ्यात आणते आणि म्हणते ठीक आहे, तुला सत्य ऐकायचं आहे ना? हो, मी ते पैसे गुंडांना सोडवण्यासाठीच दिले होते. यानंतर पाहूया पुढील भागात अहिल्यादेवी अनुष्काच्या या कृत्यावर काय रिॲक्शन घेतात ते.
अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी सिरियल कट्टा चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.